नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे 15 प्रश्न तुमच्या समोर आहेत, ज्याचा दर्जा कंबाईन ग्रुप बी एक्झाम करता अत्यंत उपयोगी ठरणार आहे। तर बघा मित्रांनो, आजचे हे करंट अफेअर्सचे प्रश्न अत्यंत दर्जेदार आणि महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे। यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर करणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, चर्चेतील पीएम प्रणाम योजना कशा संबंधित आहे? ऑप्शन ए आहे शिक्षण, क्रीडा, कृषी की आरोग्य। मित्रांनो, तुम्ही सर्वांनी 15 प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर चर्चेतील पीएम प्रणाम योजना कशा संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, रासायनिक खतांचा वापर करण्यासंबंधित ही योजना आहे। म्हणजेच या योजनेचा जो संबंध येतो तो कृषी या संबंधित येतो। सो पीएम प्रणाम योजना म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कृषी संबंधित। तर मित्रांनो, आपल्याला माहित असेल मध्यान्ह आहार योजना ही 15 ऑगस्ट 1995 ला सुरू करण्यात आली होती। तर मध्यान्ह आहार योजना ही पीएम पोषण या योजनेमध्ये विलीन झालेली आहे। हा पण एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। ठीक आहे, एक आहे पीएम पोषण आणि एक आहे पीएम प्रणाम। तर ह्या दोन गोष्टीला फरक इथे लक्षात घ्या। पाण्याखालून धावणारी पहिली ट्रेन कोणत्या नदी संबंधित आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की पाण्याखालून धावणारी पहिली ट्रेन हुबळी नदीवर तयार करण्यात आलेली आहे आणि ही कोलकाता या ठिकाणी असणार आहे। आणि बघा, भारतामध्ये पहिली मेट्रो ही 1984 ला कोलकाता येथेच सुरू करण्यात आलेली होती। आणखी मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट कव्हर केलेली आहे की भारतातील जी ट्रॉम सेवा आहे, ठीक आहे, ज्याला मिनी रेल्वे सुद्धा आपण म्हणू शकतो, जी ट्रॉम सेवा आहे हे कलकत्त्याला सुरू करण्यात आली होती, तेव्हा ती 1873 ला सुरू करण्यात आली होती आणि या सेवेला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्यामुळे हा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। सो ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा। ब्रह्मपुत्राची नदी दिसत तुम्हाला डी नंबरचं ऑप्शन मित्रांनो, हे आसाम या राज्यामधली महत्त्वाची नदी आहे आणि माजुली नावाचं जे बेट आहे ते आपल्याला ब्रह्मपुत्रा नदीवरच बघायला मिळेल। तिसरा प्रश्न आहे, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? न्यूझीलँड, आईसलँड, जपान की भारत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए, न्यूझीलँड। ओके, भारतामध्ये 1 जुलै 2022 पासून काही प्रमाणात प्लास्टिक बंदी करण्यात आली होती। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे बघा, चौथ्या नंबरचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा। 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे डॉक्टर रवींद्र शोभणे, नरेंद्र चपळगावकर, एकनाथ आवाड, विशाखा विश्वनाथ। तर बघा मित्रांनो, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आलेली आहे। अमळनेर, जळगाव या ठिकाणी भरणार आहे। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर 96व्या जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं होतं ते वर्धा या ठिकाणी पार पडलेलं होतं मित्रांनो, आणि त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर। तर हे दोन्ही पॉईंट पाठ ठेवा, कारण हे 2023चं आहे आणि 97 जे भरणार आहे ते 2024चं आहे। सो आपल्याला 23 आणि 24 दोन्ही पाठ ठेवायचे आहे। त्यानंतर एकनाथ आवाड यांच्या संबंधित काय सांगायचं आपल्याला की 2023चा बाल साहित्य पुरस्कार आहे 2023चा, तो एकनाथ आवाड यांच्या छंद देई आनंद या पुस्तकाला देण्यात आलेला आहे। तर युवा साहित्य पुरस्कार 2023 मराठीमधला हा विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतःविरुद्ध उभे करताना, ठीक आहे, या संबंधित त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे। पाचवा प्रश्न आहे, अक्षर रिव्हर क्रूजचे उद्घाटन कोणत्या नदीवर करण्यात आलेले आहे? ऑप्शन आहे साबरमती नदी, कावेरी नदी, कृष्णा नदी की कोयना नदी? तर अक्षर रिव्हर क्रूजचे जे उद्घाटन करण्यात आलेले आहे ते साबरमती नदीवर करण्यात आलेले आहे। आणि हा जो उपक्रम आहे हा गुजरात या राज्यामध्ये, हा लक्षात घ्या। टुरिझमला चालना देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे, म्हणजे जो पर्यटन आहे, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। आणि पर्यटन दिवस जो असतो, राष्ट्रीय पर्यटन दिवस, हा 25 जानेवारीला असतो, हा पॉईंट लक्षात घ्या। आणि जागतिक पर्यटन दिवस हा 27 सप्टेंबरला असतो, हा पण पॉईंट तुम्ही इथे लिहून घ्या। चर्चेतील ड्युरांड चषक कोणत्या खेळा संबंधित आहे? अलीकडे 2023चा कोलकाता या ठिकाणी होणार आहे हा चषक, तर म्हणून मी हा प्रश्न सेट केला। ए आहे फुटबॉल, हॉकी, टेनिस की बॅडमिंटन? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फुटबॉल। ड्युरांड चषक ह्या फुटबॉल संबंधित आहे। त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघा, या संबंधित UPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की संतोष ट्रॉफी 2023 विजेता संघ कोणता आहे बघा? तर तो आहे कर्नाटक आणि उपविजेता कोण ठरला? मेघालय। मित्रांनो, यावेळेनं ही जी स्पर्धा आहे ती रियाद, सौदी अरेबिया या ठिकाणी पार पडलेली आहे आणि म्हणूनच UPSCमध्ये यावरती प्रश्न विचारला गेला असावा। सो रियाद, सौदी अरेबिया म्हणजे विदेशात भरली होती ही स्पर्धा, त्यामुळं पॉईंट महत्त्वाचा आहे। वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? आता ऑप्शन आहे 126, 136, 161 की 40? तर बघा, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा 126वा क्रमांक लागतो। मग पहिला कोणाचा लागतो? तर पहिला आहे फिनलँड आणि सर्वात शेवटी म्हणजे 136 नंबरवर आहे अफगाणिस्तान। 161 मध्ये भारताचा वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात 161वा नंबर लागतो,
तर जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये 40वा नंबर लागतो. 9वा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, एशिया कबड्डी चॅम्पियनशिप 2023 विजेता संघ भारत ठरला आहे. ओके, भारत विजेता ठरलेला आहे. मग भारताने कोणाचा पराभव केला फायनलमध्ये? ऑप्शन आहे इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान की जपान. तर मित्रांनो, ऑब्विसली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इराण. इराण या देशाचा काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर बघा, केशवानंद भारती खटल्याला 2023 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? मित्रांनो, एक पॉईंट लक्षात असू द्या, 24 एप्रिल 1973 आणि या खटल्याला 2023 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि मूलभूत संरचनेला धक्का न लावता आपल्याला घटनेमध्ये दुरुस्ती करता येते असं या कायद्यानं सांगितलेलं होतं. केशवानंद भारती खटला हा केरळ सरकारविरुद्ध एक खटला होता. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. सो हा पण पॉईंट आपल्याला विचारला जाऊ शकते राज्यशास्त्र या विषयातून. 11 नंबरचा प्रश्न कोणता आहे की वुमन हॉकी ज्युनियर एशिया कप 2023 विजेता संघ कोणता ठरलेला आहे? ठीक आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत. आणि कोणाला हरवलं? दक्षिण कोरियाचा पराभव केलेला आहे. सो वुमन हॉकी ज्युनियर एशिया कप 2023 सुद्धा तुम्ही पाठ ठेवा, कारण असेच प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मनरेगा महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे या संबंधित कल्याण कोष तयार करणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे? ऑप्शन आहे केरळ, गोवा, कर्नाटक की महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो केरळ. केरळने असा कल्याण कोष तयार केलेला आहे. प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मनरेगा योजनेसंबंधित जो कायदा करण्यात आला होता तो सप्टेंबर 2005चा कायदा होता. ही योजना 2 फेब्रुवारी 2006ला सुरू झाली होती मित्रांनो. मात्र ती सुरुवातीला 200 जिल्ह्यामध्येच होती. मग संपूर्ण भारतात कधी ते लागू झाली? तर संपूर्ण जिल्ह्यात ते 1 एप्रिल 2008ला लागू झाली होती. आणि आणखी एक तारीख आहे, लक्षात असू द्या, 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधीजींचे नाव या योजनेला देण्यात आले होते त्यांच्या 140व्या जयंतीनिमित्त. सो सप्टेंबर 2005ला कायदा झाला, 2 फेब्रुवारी 2006ला ती लागू झाली, संपूर्ण भारतात 1 एप्रिल 2008ला लागू झाली आणि 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधी यांचं नाव या योजनेला देण्यात आलेलं होतं. सो हे पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या. वर्ल्ड हॅबिटॅट 2023चा जो अवॉर्ड आहे तो जागा नावाचं जे मिशन आहे या मिशनला भेटलेला आहे. आणि हे जे मिशन आहे, मग हे कोणत्या राज्याचं मिशन आहे? ऑप्शन आहे केरळ, ओडिशा, कर्नाटक की महाराष्ट्र. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओडिशा. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हणजे आजच्या लेक्चरमधला जर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल माझ्या मते तर मी ह्या प्रश्नाला मानेल. म्हणजे इतका हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, ओडिशाला ओलिव्ह रिडले नावाचे कासवसुद्धा आहे. सिमलीपाल नावाचं राष्ट्रीय उद्यानसुद्धा तिथे आहे. तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर बांगलादेशाचे चलन कोणते आहे? आता सध्या चर्चेमध्ये आहे म्हणून मी हा प्रश्न कव्हर केलेला आहे. तर बांगलादेशाचं चलन आहे मित्रांनो टका. रेनमिबी आहे चायनाचं, म्हणजे युआन रेनमिबी म्हणू शकता, हे चायनाचं चलन आहे. तर एन हे जपानचं चलन आहे. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा रुबल हे कोणत्या देशाचं चलन आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, नंतर तुम्ही मला सांगा तुम्हाला 15 पैकी किती मार्क्स आले. आणि या लेक्चर आणि या यूट्यूब चॅनलवरची माहिती तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 15वा प्रश्न आहे की समान नागरी कायदा संबंधित कोणती कलम भारतीय राज्यघटनेमध्ये आहे? कलम 44, कलम 72, कलम 324 की कलम 280? तर मित्रांनो, समान नागरी संबंधित कलम आहे कलम 44. सध्या भारतात फक्त गोव्यामध्येच कलम 14 लागू आहे. ठीक आहे, जो समान नागरी कायदा लागू आहे तो गोव्यामध्येच लागू आहे. ठीक आहे, उत्तराखंड राज्य प्रयत्न करत आहे. त्या संबंधित न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची कमिटीसुद्धा नेमलेली आहे. ठीक आहे. आता 72 काय आहे? तर राष्ट्रपतींना दयेचा अधिकार. राज्यपालांना म्हटलं तर 161 दयेचा अधिकार. राज्यपालांना 161 नुसार आहे तर राष्ट्रपतीला 72 नुसार आहे. 24 मध्ये आहे भारतीय निवडणूक आयोग. मित्रांनो, आपला भारतीय जो निवडणूक आयोग आहे हा 25 जानेवारी 1950 मध्ये स्थापन करण्यात आला होता. म्हणून आपण राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला साजरा करतो. आणि एक लक्षात असू द्या, 280 नुसार आपल्या इथं वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. तर सध्या 15वा वित्त आयोग चालू आहे मित्रांनो. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव कोण आहेत. तर अशा पद्धतीनं हे होते आपले करंट अफेअरवर आधारित 15 महत्त्वाचे करंट अफेअरचे आणि जीकेचे क्वेश्चन. ओके, सो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जाताना आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.